एमरेट पूल मनसोक्त एन्जॉय करून आम्ही निघालो क्रॅबी हॉट स्प्रिंगच्या रिलॅक्सिंग एक्सपिरियन्ससाठी. पण त्याआधी वेळ झाली होती ऑथेंटिक थाय लंचची. इथल्या जेवणात फिश सॉसचा वापर थोडा जास्तच होतो आणि त्याची स्मेल आम्हाला काही खास जमली नाही. त्यामुळे आम्ही मिळेल तेवढे वेज ट्राय केले आणि पोट भरून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. क्रॅबीमध्ये नॅचरल हॉट स्प्रिंग भरपूर आहेत. आता हॉट स्प्रिंग म्हणजे जमिनीतून नैसर्गिकरित्या वाहून येणारे गरम पाणी. अशाच एका हॉट स्प्रिंगला आम्ही भेट दिली आणि सुरुवातीला एक गोष्ट लक्षात आली, इथे तर फक्त आमचाच ग्रुप होता. नंतर गाईड कडून कळले की हा हॉट स्प्रिंग एका रिसॉर्टचा पार्ट आहे. म्हणजे आमच्यासाठी हा एक्सपिरियन्स चक्क एक्सक्लुझिव्ह होता. या हॉट स्प्रिंगचे 3 सेक्शन होते, रेड, ऑरेंज, ग्रीन. गाईडने आम्हाला आधीच इन्स्ट्रक्शन दिल्या की रेड सेक्शन मध्ये 2-3 मिनिटपेक्षा जास्त वेळ राहू नका, कारण पाणी गरम खूप असल्यामुळे चक्कर येऊ शकते. मग काय, इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवून आम्ही पाण्यात उतरलो आणि खरं सांगायचे तर काय ती रिलॅक्सिंग फिलिंग होती. एका बाजूला शांत जंगल आणि त्या जंगलात नैसर्गिक गरम पाण्यात निवांत बसण्याचा हा अनुभव खरंच वेगळा होता. काही वेळासाठी प्रवासाचा थकवा, धावपळ सगळं विसरून ह्या जंगलात रिलॅक्स करून आम्ही पुढच्या ॲडव्हेंचरसाठी तयार झालो. आणि आता आमचा पुढचा ॲडव्हेंचर काय असणार आहे त्या पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.